हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 42वा 14 खडी. 14 खडी. तर मागच्या पाठात आपण स्वर व्यंजन यांची ओळख करून घेतलो. तर या पाठात आपल्याला 14 खडी कशी लिहायची आहे या बाबतीत येथे या पाठात सांगण्यात आलेलं आहे. तर आपल्याला या पाठात वरील बाजूस गुलाबी रंगाच्या बॉक्समध्ये इथे आपल्याला स्वर चिन्ह देण्यात आलेले आहेत. खाली निळ्या बॉक्समध्ये निळ्या डब्यांमध्ये स्वर देण्यात आलेले आहेत. तर खाली वरच्या स्वरचिन्हांचा आणि व्यंजनांचा वापर करून येथे आपल्याला 14 खडी तयार करायची आहे. तर इथे आपल्याला क या व्यंजनाचा येथे 14 खडी करून दाखवण्यात आलेला आहे. चला तर पाहून घेऊया. क ला एक काना बसला. काना हा स्वर चिन्ह आहे. तर क चा होईल का. जसा काना लागला क ला तो झाला का. त्याच प्रकारे क ला पहिली विलांटी बसलेली आहे. पहिली विलांटी हे सुद्धा स्वर चिन्ह आहे. तर तो झालेला आहे की. क ला पहिली विलांटी की. त्याचप्रमाणे क ला आता बसलेला आहे दुसरी विलांटी. तर तो झालेला आहे की. त्यानंतर पहिला उकार आलेला आहे. पहिला उकार हा सुद्धा स्वर चिन्ह आहे. क ला पहिला उकार बसलेला आहे. तर क झालेला आहे कु. त्यानंतर क ला बसलेला आहे दुसरा उकार. तर तो झालेला आहे कु. तर त्यानंतर स्वर चिन्ह आलेला आहे एक मात्रा. तर क ला एक मात्रा बसला तर तो झालेला आहे के. त्यांना पुढील स्वर चिन्ह देण्यात आलेला आहे जो आहे ॲ. ॲचा जो स्वर चिन्ह आहे तो चंद्रकोरीचे चिन्ह येथे आपल्याला दिसून येत आहे, जो व्यंजनावर लावला जातो. तर क वर हा स्वर चिन्ह बसलेला आहे. ॲ हा स्वर चिन्ह बसलेला आहे. तर क च होईल कॅ. त्यानंतर येथे आपल्याला दोन मात्रे दाखवण्यात आलेला आहे. दोन मात्रांचं स्वर चिन्ह आहे. क ला दोन मात्रे बसले तर क झालेला आहे कै. त्यानंतर देण्यात आलेला आहे एक काना एक मात्रा. तर तो झालेला आहे स्वरचिन्ह आणि क ला जर तो स्वरचिन्ह बसला तर क होईल को. त्याच प्रकारे पुढे आलेला आहे पुन्हा अ. या स्वरचिन्ह बसलेला आहे. तर अ मध्ये एक चंद्रकोर चिन्ह आहे आणि एक काना देण्यात आलेला आहे. तर जसा तो क ला बसला तर क झालेला आहे क. त्यानंतर आलेला आहे एक काना दोन मात्रे स्वरचिन्ह आलेला आहे. तर क ला जसे बसलेले आहेत तर क झालेला आहे कौ. त्यानंतर आलेला आहे अनुस्वार. या स्वरचिन्हाला अनुस्वार असे म्हणतात. तर क वर जसा बसला तो अनुस्वार तर क झालेला आहे कम. आणि शेवटी आलेला आहे विसर्ग. विसर्ग हा सुद्धा स्वरचिन्ह आहे. जसं क ला बसतो तर क होईल कह. तर अशा प्रकारे येथे स्वरचिन्हांचा वापर करून आपण 14 खडी तयार करू शकतो. जसं क या व्यंजनाला सगळे स्वरचिन्ह लागलेले आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक व्यंजनाला क, ख, ग, च, झ ते न्यापर्यंत आपण सगळ्याच व्यंजनांना इथे काय लावणार आहोत? स्वरचिन्ह लावणार आहोत. आपण मुलांकडून हे म्हणत म्हणत व लिहित लिहित यांचा अधिकाधिक येथे सराव करून घेणार आहोत, जेणेकरून मुले प्रत्येक स्वर, प्रत्येक व्यंजन आणि प्रत्येक स्वरचिन्हांचं येथे त्यांना ओळख होईल, परिचय होईल आणि मुलं श्रुतलेखन सुद्धा करतील आणि वाचतील सुद्धा. श्रुतलेखन म्हणजेच काय? ऐकत ऐकत वाचतील आणि लिहितील सुद्धा. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 42वा 14 खडी हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.